भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची. श्रमिकांच्या शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्यांच्या कष्टाची, मराठीच्या निष्ठेची, संस्कारी शिस्तीची, आधुनिक तत्वाची, लखलखत्या तेजाची, आशा ही देशाची. आमची भाजपा सर्वांची, तुमची आमची भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची. भाजप महायुती आहे, प्रगती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. आजच्या भारतीय जनता पार्टीच्या गटातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित माझ्या सर्व पत्रकार बंधूंचे मी मनापासून स्वागत करतो. आजच्या पत्रकार परिषदेचं मुख्य प्रयोजन होतं भुसावळ नगर परिषदेचे चाललेल्या काही अनागोंदी कारभाराबद्दल आम्ही इथं भाष्य करणार आहोत. भुसावळ नगरपालिकेची नुकतीच निवडणूक होऊन अजून महिना झालेला नाही. आपल्या उपनगराध्यक्ष सर्वांची निवड झालेली आहे, परंतु सत्ताधारी पार्टीच्या काही नेत्यांनी आणि नगराध्यक्षांनी भुसावळ नगर परिषदचे जे हल्लीचं कार्यालय आहे ते नगरपालिकेच्या दवाखान्यात आणण्याच्या संदर्भामध्ये घोषणा केलेली होती. परंतु घोषणा केल्यानंतर त्यांनी कुठलीही सोपस्कार किंवा कुठल्याही प्रकारची परवानगी, कुठल्याही प्रकारचा ठराव किंवा कुठल्याही प्रकारची निविदा न करता बेधडक तिथलं तोडफोड सुरू केलेलं आहे. तिथले ते ॲल्युमिनियम सेक्शनचे दरवाजे वगैरे काल आम्ही जाऊन बघून आले. तिथे तोडफोड सुरू केलेली आहे. मुळात असं अपेक्षित नाही आहे. नगरपालिके कायद्यानुसार त्यांनी या सगळ्या गोष्टीची परवानगी, रीतसर परवानगी घ्यायला पाहिजे, प्रशासकीय मान्यता घेतली पाहिजे. त्यानंतर जे जे असेल तर ती खर्च अंदाज केला पाहिजे, त्या खर्च अंदाजाप्रमाणे खर्च केला पाहिजे. दुसरं, भुसावळ नगर परिषदेच्या दवाखान्याचा एक आपला स्वतःचा एक इतिहास आहे. ती जागा गरुड परिवाराने 1 गुंठा 20 आर जागा ही नगर परिषदेसाठी केवळ दवाखान्यासाठी दान दिलेली आहे. दान शब्द म्हणतोय. त्यामुळे आणि त्या काळात एक समिती होऊन त्या म्युन्सिपाल्टीच्या दवाखान्यासाठी नगर परिषदेने स्वतःचे 11,000 रुपये खर्च केलेले आहे. आणि बाकीचा जो खर्च आहे तो निरनिराळ्या धुळे, नाशिक, मुंबई, पुणे, जळगाव आणि या ज्या चॅरिटी ट्रस्ट होत्या त्यांनी पैसा जमा करून हे नगरपालिकेच्या दवाखान्याची वास्तू उभारलेली आहे. त्या सर्व दात्यांचा आणि जागा देणाऱ्या गरुड परिवाराचा एकच उदात्त हेतू होता की इथं नगरपालिकेचा म्हणजेच गोरगरिबांचा दवाखाना कायम राहिला पाहिजे. आज त्या मूळ उद्देशाला हरताळ बसून काही गरज नसताना त्या नगरपालिकेचं छोटी आहे असं सांगून इथं आणण्याचा घाट जो रस्ता जातोय तो मुळात चुकीचा आहे. जी पद्धत आहे ती मुळात चुकीची आहे. उद्याच्या दिवशी ज्या उद्देशासाठी ती जागा दिलेली आहे ते उद्देश जर संपत असलं तर एखाद्या वेळेला ते गरुड परिवार ती जागा नगरपालिकेला परत मागू शकते. हा धोका आहे, अंदाज आहे. असं काही होईल याची शक्यता नाही, परंतु हा अंदाज आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनानं काल सीओशी आम्ही या बाबतीत भेटलो तर सीओना आम्ही सर्व विचारलं, तुम्ही कुठली टेक्निकली बाब मंजुरी दिली का, तुम्ही कुठली निविदा काढली का, तुम्ही कुठली वर्क ऑर्डर दिली का. मग डायरेक्ट बेधडक कोणाच्या जबाबदारीवर तोडलं जात आहे. उद्या तोडल्यानंतर ती जबाबदारी कोणाची आहे तर त्याच्याजवळ मुख्याधिकाऱ्यांजवळ असं कुठलंही उत्तर नव्हतं. त्यांनी फक्त एवढं सांगितलं की मी सडक तपास करून तुमच्याशी बोल. ह्या संदर्भामध्ये आम्ही सोमवारी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे विस्तार तक्रार दाखल करणार आहोत की अशा प्रकारचं काम होणे अपेक्षित नाही आहे. एवढी घाई गर्दी कशासाठी आणि का. ज्या नगरपालिकेला कोणी कोंडवाडा म्हणत असेल तिथं गोरगरिबाचा दवाखाना त्या कोंडवाड्यात तुमच्या शब्दानुसार कोंडवाड्यामध्ये का पाठवताय. ह्या दवाखान्यामध्ये NUHMचं ऑफिस आहे, मलेरियाचं ऑफिस आहे, HIV ऑफिस आहे आणि TBचं सुद्धा ऑफिस आहे. आणि तिथं
डॉक्टर्ससुद्धा मेडिकल ऑफिसरसुद्धा आहे. अशा वेळेला तिथं काही वर्षापासून केवळ भूलतज्ञ नाही म्हणून महिलांच्या डिलिव्हरी तिथं होत नाही आहे. तिथलं प्रसूतीगृह बंद करण्यात आलेलं आहे. माझी इच्छा आहे किंवा आमची मागणी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या गटातर्फे की कोणीतरी भूलतज्ञ एकतर मानधन तत्वावर किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवर किंवा करारानं त्या नगरपालिकेत नेमावा आणि तिथं प्रसूतीगृह पुन्हा सुरू करावं. कारण मुसळधार गोरगरीब जनतेला 25-30 हजार रुपये देणे शक्य नाही आहे. आणि ती जी दवाखाना आहे ते दवाखाना आणि म्हणजे हा दवाखाना तिथं शिफ्ट केला तर त्या दवाखान्याला पुरेशी ती जागा नाही आणि नगरपालिकेला ही जागा पुरेशी नाही आहे का तुम्ही त्यामुळे तिथलं दवाखान्यांना बंद करता. तिथं तो दवाखाना पूर्ण सुरू करा. तिथं भूलतज्ञ नेमा, आणखी कुठले डॉक्टर्स असतील ते नेमा. कारण दररोजची 250 ते 300 OPD तिथं होत राहते. संपूर्ण शहरभराचा कारभार त्या दवाखान्यात चालू होतो. रात्री बेरात्री कोणीतरी पेशंट येतात, त्यांना उपचार मिळत नाही, मग ते संतापतात. अशा वेळेला पोलीस स्टेशनसुद्धा कर्मचाऱ्याच्या दृष्टिकोनातच जवळ असल्याने या सगळ्या भावना कर्मचाऱ्यांनी आमच्या बोलून दाखवलेल्या आहे. त्यामुळे नगरपालिकेनं हे काम तोडफोड जी सुरू आहे ती त्वरित बंद करावी. सोमवारी आम्ही त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करत आहोत. नगराध्यक्षांना काही कामं मंजूर करण्याचा निश्चितपणे अधिकार आहे, परंतु अधिकार मंजुरीचा आहे. निविदा झाल्यानंतर निविदा मंजुरीचाही आहे, परंतु जोपर्यंत निविदा होत नाही तोपर्यंत कोणाची जबाबदार कोणाला पकडायचं, तिथं कोण काम करते आणि तिथं जर काही उद्याच्या दिवशी काही चोरीमोरी झाली, काही घटना घडली तर याला कोण जबाबदार राहील. तर मी सर्व नगरपालिकेच्या प्रशासनाला आणि शिवना आम्ही इशारा देऊ इच्छितो की तुम्ही हे काम त्वरित थांबवावं. रीतसर परवानगी घ्यावी, रीतसर त्याबाबतचा ठराव करावा. नगरपालिका जर इकडे शिफ्ट करायची असली तर त्याबद्दल त्यांचा ठराव लागेल, तो ठराव करावा. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी आणि हा दवाखाना तिथं शिफ्ट करू नये आमची स्पष्ट मागणी आहे. कारण हा दवाखाना ज्या दात्यांनी उदत्त हेतूने नगरपरिषदेसाठी मदत केलेली आहे त्यांचा अपमान करू नये. एकीकडे म्हणायचं की टॅक्स भरणाऱ्याला तिथं 100 रुपये लागतील, तर टॅक्स भरणारा तरी 100 भरू शकतो, परंतु ज्याच्याजवळ फक्त 5 रुपये आणि 5 रुपयात केस पेपर काढून ज्याला असं वाटतं की माझा उपचार झाला पाहिजे त्याला तो 100 रुपये देणे पुरवणार नाही. आणि एकीकडे कोंडवाडा म्हणायचा आणि त्या कोंडवाड्यातच नगरपालिकेचा दवाखाना थाटावा आणि जनतेला आपण जनावरं समजायची का, तर तसं न समजता अशा प्रकारचं जो काम चालू आहे, कोणतरी घोषणा करताना लगेच दुसऱ्या दिवशी त्याची तोडफोड सुरू होते, ही नगरपालिकेच्या कामकाजाची पद्धत नाही. आम्हाला कोणत्याही चांगल्या कामासाठी विरोध करायचा नाही, आम्ही पहिलेच सांगितलेलं आहे. परंतु सगळे कामं चांगले जरी असले तरी सगळ्या प्रोसेसने जर राबवत असले तर आमचा पाठिंबा आहे. आम्ही आमची स्पष्ट मागणी आहे की जी नगरपालिका आहे तिथं सुरू ठेवावी. त्या दुकानांमध्ये जे ऑफिसेस आहे ते सुरू ठेवावे. फायर स्टेशन तिकडे केलेलं आहे ते तिथं राहू द्यावे. आणि नगर परिषदेने 25 कोटीचा, कारण अवर्ग नगर परिषदेसाठी 25 कोटी रुपयाचा प्रस्ताव निश्चितपणे मंजूर होऊ शकतो असा नियम आहे. त्यामुळे नगरपालिकेचं स्वतःचं कार्यालय नसल्याने नगरपालिकेने 25 कोटी रुपयाचा निधी शासनाकडे मागावा. त्यासाठी सूचक अनुमोदक म्हणून जर लागत असले तर भारतीय जनता पार्टीचे लोक नगरसेवक सूचक अनुमोदक होतील आणि हा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. माननीय वस्त्रोद्योग मंत्री संजीवभाऊ सावकारे यांच्या माध्यमातूनही आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करू आणि भुसावळ नगरपालिकेसाठी 25 कोटी रुपये निश्चितपणे आणू आणि त्याचं काम सुरू करून मग ती नगरपालिका तिथून हलवावी. कारण जुन्या नगरपालिकेतनं इकडे आताच आपण 4 वर्षापूर्वी आले, अनेक कागदांची नासधूस झाली, कारण रेकॉर्ड खराब होत असतं. त्यामुळे अशा कुठल्याही रेकॉर्डचं खराब न करता ही नगरपालिका जिथं तिथं काही वर्ष ठेवावी. तातडीने 25 कोटी रुपयाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. तो मंजुरीसाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावे. ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतील, आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करू. परंतु एक छान सुंदर नगर परिषदेचं अवर्ग नगरपालिकेप्रमाणे कार्यालय झालं पाहिजे ही आमची इच्छा आहे. इथून तिथं मांजरीसारखे 7 घरं बदलवणं हे काही योग्य नाही आहे. तर नगरपालिका प्रशासनानं त्वरित सर्व प्रोसेस आणि सर्व सोपस्कार पार पाडल्याशिवाय
तिथली नगरपालिकेत कुठली तोडफोड करू नये याच्या विरुद्ध आम्ही आता सोमवारी सर्वजण आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करायला जाणार आहोत. दुसरं, अमृत योजनेसंदर्भामध्ये सुद्धा आम्ही मागच्या हप्त्यामध्ये घेराव घातलेला होता. काल सुद्धा आम्ही त्यांच्याशी या बाबतीमध्ये चर्चा केली. आता महापालिकेची निवडणूक असल्यामुळे PMCचे लोक काही येऊन गेले, परंतु जे अधिकारी होते ते आले नाही. आता येत्या हप्त्यात PMCचे लोक येणार आहेत, त्यांना सुद्धा आम्ही भेटणार आहोत आणि ते काम लवकर सुरू करून भुसावळ शहराला पहिले अगोदर पाणी हे प्राधान्य आहे, ते चालू काम बंद करायचं आणि ज्या कामाची गरज नाही ते काम सुरू करायचं. हा जो पायंडा आहे हा चुकीचा आहे. अशा पद्धतीनं कोणी कामकाज करू नये. ही पाण्याच्या टाकीचं PMC आल्यानंतर लगेच सुरू करावं अशी मागणी आम्ही माननीय मुख्याधिकाऱ्यांना केलेली आहे. आता 19 तारखेला सुद्धा सभापतींची निवडणूक आहे, त्यात सुद्धा आम्ही मुख्याधिकाऱ्यांना आणि नगराध्यक्षांना निवेदन देणार आहोत की जे काम बंद केलेलं आहे ते सुरू करा आणि हे जे काम जे तुम्ही सुरू करायची गरज नसताना तुम्ही जे सुरू केलेलं आहे त्याचं सर्व सोपस्कार पार पाडा. अगोदर सर्व परवानग्या काढा, कारण ती जागा मालकाला दिलेली आहे, त्यामुळे नगरपालिकेच्या हातून ती जागा जाता कामा नये. तर अशा अनेक जागा ह्या शहरातून मूळ मालकाच्या ताब्यात जाऊन दुसऱ्या तिसऱ्याने कोणतरी ती खरेदी करून त्यावर आपले दुकानं थाटलेले आहे. त्यामुळे असं काही होता कामा नये, यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. 1926 मध्ये त्या दवाखान्याची स्थापना झाली. 16 जानेवारी 1926 आणि त्याच दिवशी तिच्या हृदयावर हातोडा पडला. हा फार दुःखाचा विषय आहे. ज्या गरुड फॅमिलीने एवढी मोठी जागा दवाखान्यासाठी दिली होती ती दवाखान्यासाठी ठेवली पाहिजे. आपला जो भाग आहे मीटिंग घेण्याचा किंवा नगरसेवकांचा ऑफिसचा तो कुठेही घेऊ शकतो आपण, परंतु ज्या गरुड फॅमिलीने ती जागा दिली होती ती दवाखान्यासाठी दिली होती त्याची स्थापना 1926 मध्ये झाली आणि 1 जानेवारी 1927 मध्ये त्याचं ओपनिंग झालेलं आहे. तर मी सन्माननीय नगराध्यक्ष आणि आमच्या उपनगराध्यक्षांना सांगेल की येणाऱ्या 1 वर्षात त्या दवाखान्याला एवढं चांगलं बनावं की तिथे MRI, CT स्कॅन, एक्सरे, नंतर ज्याही वस्तू असतील लोकांना आरोग्यासाठी लागणाऱ्या त्या सर्व द्याव्या, जेणेकरून 100 वर्ष आपल्या घरातला जर एखादी व्यक्ती 100 वर्ष झाला तर आपण त्यांना बेघर करत नाही. त्याप्रमाणे ते शहराचं काळीज आहे, मध्यवर्गीय असणारं भाग आहे. दवाखाना मध्यवर्गीच पाहिजे, काही प्रत्येक माणूस तिथं जाऊन त्याचं काम करू शकतो. आज बी तिथे 150 ते 200 OPD आहे. त्या गोष्टीचा विचार करून त्यांनी कालच्या काल प्रस्ताव बनवावा. नंतर सभापतीची निवड होईल तरी चालेल. त्या दवाखान्यासाठी ज्या ज्या सुविधा द्यायच्या त्यांना नगराध्यक्षांना आणि उपनगराध्यक्षांना कालच्या काल त्यांनी बसून प्रस्ताव तयार करावा आणि तिथं परत एक चांगला सुसज्ज दवाखाना झाला पाहिजे. मी हे सांगेल की येणारी 1 जानेवारी 2027 पूर्ण 100 वर्ष तिला स्थापनेसाठी होणार आहे आणि ही भुसावळकरांसाठी एक ती म्हणताना जुनी आठवण आहे. त्या आठवणींना परत आपण सर्व 50 नगरसेवक म्हणून तिला आठवण म्हणून एक चांगली परत वस्तू त्या गरुड फॅमिली, त्यावेळी वाडिया ट्रस्ट, बॉम्बे रेड सोसायटी अशा लोकांनी देऊन ती उभी केलेली ट्रस्ट आहे. आज बी तिथं ज्या महिला डॉक्टर होत्या सर्वात आधी बोल्याना ताई, त्या आज पण आहे तिथे. ते तिथं सर्वात पहिले महिला डॉक्टर होत्या, त्यांचाही नगरपालिकेतर्फे तिथं 1927 मध्ये वेळी 100 वर्ष पूर्ण होते त्याचा सत्कार झाला पाहिजे आणि त्या इमारतीचा बी ते स्वागत झालं पाहिजे. मी अपेक्षा करेल की तिथं दवाखानाच राहायला पाहिजे आणि एक मोठा दवाखाना झाला पाहिजे. तो शहरासाठी नसून तो येणाऱ्या 5 तालुक्यासाठी काम केलं पाहिजे त्या शहराने. इकडे वरणगाव, बोदवड, मुक्त्यानगरांना सर्वात जळगाव सिव्हिलला जावं लागतं, त्यांनी शहरामध्ये यायला पाहिजे. ही आमच्या 50 नगरसेवकांना ही अपेक्षा आम्ही नोंदवू. असं म्हटलं तर मंत्री आपलेच आहे, आपण का हा पुढे आता हा विषय उचलला जातोय, त्यावेळेस का नाही उचलला गेला असं प्रश्न उचलला जातात. हा बरोबर आपलं म्हणणं याचं कारण आहे की ज्यावेळी शासन प्रशासन होतं, प्रशासक मागचा काळ तुम्ही बघितला 2-2.5 वर्ष कोरोनाचा काळ गेला, अजून पण प्रस्ताव तिथं गेलेला आहे, असं काही प्रस्ताव गेलेला नाही. मंत्रालयात मान्य संजय भाऊ सावकर यांच्या प्रस्तावातून तिथं MRI सेंटरसाठी याच्यासाठी प्रस्ताव केलेला आहे. आता आपण सत्तेची वाट बघत होतो, सत्तेत आपण 50 बसलेलो आहे आणि 50 आपण कशासाठी बसलेलो आहे, शहराच्या हितासाठी बसलेलो आहे. तर अजून बी वेळ गेलेली नाही, अजून उद्या प्रस्ताव तयार करावा, संजय भाऊंच्या ताब्यात द्यावा, नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांनी स्वतः जाऊन द्यावा संजय भाऊंना, काही तो शहराचा विषय आहे आणि तिथं दवाखाना बनवावा. जर त्यांनी त्यानंतर प्रस्तावाला नामंजुरी दिली तर आम्ही म्हणू की संजय भाऊचा विरोध आहे की त्याने काम केलं नाही. ज्या गोष्टी आपल्याला लागत होत्या त्या आपण 50 लोक येऊन त्या आता घडवू शकतो. मागच्या कोरोना काळामुळे प्रशासकीय काळ जो गेला त्याच्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये आपण ती भर काढू शकतो. आज इथं पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचे हार्दिक स्वागत. आज भुसावळात सत्ताधाऱ्यांनी जो काही घाट घातलेला आहे नगरपालिका हलवण्याचा, तो अत्यंत चुकीचा आहे.
कारण नगरपालिकेचा दवाखाना आहे तो मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि तिथून जर तो दवाखाना आताची जी नगरपालिका आहे तिथं जात असेल तर रुग्णांना भुर्दंड भरावा लागेल. कारण इथून तिथं जायला रिक्षाला त्यांना 100-200 रुपये तर लागतीलच. म्हणून तो अत्यंत चुकीचा त्यांचा निर्णय आहे. तसेच गरुड परिवाराने ही जागा त्यांना दान नगरपालिकेच्या दवाखान्यासाठी दान दिलेली आहे. त्यामुळे तिथं त्यांचा असा मानस होता का इथं अविरतपणे ही सेवा चालावी. पण जर आताचे जे सत्ताधारी असतील ते त्यांच्या स्वार्थासाठी जर हा नगरपालिका हलवण्याचा प्रयत्न करत असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे. त्यासाठी आम्ही सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्र देणार आहे. दिवसापासून आपण ऐकत असाल सत्ताधाऱ्यांकडून आपले नगरपालिकेचं कार्यालय हलवून आपल्या मध्यवर्ती जो दवाखाना आहे नगरपालिकेचा तिथे हलवण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि तसे त्यांनी कामही चालू केलेलं आहे. काम चालू करण्याच्या आधी रुग्णांचा विचार त्यांनी करायला हवा होता. मध्यवर्ती दवाखाना जर आपण हलवला, जे आपलं सध्या नगरपालिकेचं कार्यालय आहे ते शहराच्या एका बाजूला आहे आणि पूर्ण शहराचे रुग्ण असतील, सामान्य रुग्ण त्या दवाखान्यात जात असतात. 250-300 OPD आहे. या सर्व सामान्य रुग्णांना तिथे जाण्यास खूप त्रास होणार आहे आणि आता पिंटू भाऊंनी सांगितलं 100 वर्ष दवाखान्याला होत आहेत. इतक्या जुन्या दवाखान्याला हलवणं हे निश्चितच योग्य नाही आहे आणि शहराच्या गरीब जनतेच्या आरोग्याशी खेळण्यासारखं आहे. आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या गटातर्फे आम्ही एकच निवेदन करणार आहोत की हा दवाखाना येथून हलवू नये. माननीय जिल्हाधिकारी महोदयांना सोमवारी आम्ही निवेदन देणार आहे. याचं कारण काहीच नाही आहे. जर आपल्याला नगरपालिकेतलं कार्यालय कमी पडत असेल तर याआधी सगळ्यांनी सांगितलं की यापूर्वीसुद्धा नगरपालिकेचे काही जागा मध्यवर्ती ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी कार्यालय करण्याच्या बरेच प्रयत्न झाले किंवा मग आता प्रस्ताव करून आपण देऊ शकतो. माननीय मंत्री महोदय संजय भाऊ सावकारे यांनी यापूर्वी प्रयत्न केले आणि त्या कार्यालयाला निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. हे कार्यालय हलवून दवाखाना बंद करायपेक्षा नवीन निधी आणून आपलं नवीन कार्यालय कसं करता येईल यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करावं ही आमच्या गटाची इच्छा आहे आणि आम्ही त्यासाठी मदत करण्यासाठी तयार आहोत. शिवबांच्या धोरणांची रयतेच्या हक्काची मनामनातून नाद उसळे हो. मराठीला अभिजात दर्जा कृती केली ही गर्वाची अभिमानासाठी झटते हो, हो, हो. जनकल्याणार्थ आखले समान धोरण. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.